सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार, अतिशय मोठी बातमी आहे। सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार आलेला आहे। याचा स्पष्ट अर्थ राष्ट्रवादी काँग्रेस जो अजित पवारांचा पक्ष आहे त्याच्या प्रमुखही सुनेत्रा पवार असणार, ज्याचा आणखी एक अर्थ बारामतीमधून पोटनिवडणूक झाल्यास त्याच उभ्या राहणार, हाही त्याचा अर्थ होतो। याचा आणखी एक अर्थ राज्यसभेची जागा रिकामी होणार आणि तिथे आता कोण असेल हा पुढचा मुद्दा असेल। या क्षणीची मोठी बातमी, सुनेत्रा पवारांकडून उपमुख्यमंत्री पदासाठी होकार, अतिशय मोठी बातमी आलेली आहे। नरेश अरोरा जे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रसिद्धी प्रमुख होते ते हा सगळा निरोप घेऊन मुंबईसाठी रवाना झालेले आहेत। यानंतर भाजप नेतृत्वाला देवेंद्र फडणवीसांना हे कळवलं जाईल। विशेष म्हणजे सगळ्या 41 आमदारांचा अजितदादांच्या पूर्ण पाठिंबा सुनेत्रा पवार यांना आहे, याचं पत्र दिलं जाणार आहे। असं आणखीन एक अपडेट म्हणजे उद्या शपथविधी सुद्धा कदाचित होऊ शकतो। अत्यंत महत्त्वाच्या वेगवान घडामोडी सुरू आहेत। उद्याच्या उद्या उपमुख्यमंत्री पदासाठी सुनेत्रा पवार शपथ घेऊ शकतात आणि या सगळ्या घडामोडींचा आणखी एक अर्थ लावायचा झाल्यास आता दोन्ही राष्ट्रवादीचं एकत्रीकरणाचा मुद्दा काहीसा आता लांब पडू शकतो। म्हणजे थोडक्यात एकत्र कदाचित ते असतील पण मधली जी विभाजनाची रेषा आहे ती कायम राहू शकते। बरोबर आहे। आताची मोठी बातमी, सुनेत्रा पवारांचा उपमुख्यमंत्रीपदी उद्या शपथविधी होऊ शकतो। अधिक माहिती देतात थेट बारामतीहून, कारण तिथे सध्या बारामतीला आहे सुनेत्रा पवार। अधिक माहिती देतात संदीप राजगोळकर। संदीप, अगदी बरोबर आहे प्रसन्न सर, या क्षणाची ही मोठी बातमी म्हणावी लागेल की महाराष्ट्राला आता पहिल्या महिला उपमुख्यमंत्री या मिळणार आहेत। त्यामुळे ही आत्ताच्या घडामोडीची सगळ्यात मोठी बातमी म्हणावी लागते। सुनेत्रा पवार यांनी होकार दिलेला। आज दुपारी एक बैठक पार पडली बारामतीमध्ये आणि त्या बैठकीच्या वेळेला नरेश अरोरा यांच्यासह सुप्रिया सुळे, त्याचबरोबर पार्थ पवार, जय पवार आणि सुनेत्रा पवार यांची उपस्थिती होती आणि या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये हा निर्णय झाल्याची आपल्याला माहिती मिळते। आणि नरेश अरोरा जे प्रसिद्धी प्रमुख आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे, ते हा निरोप घेऊन आता मुंबईला रवाना झालेले आहेत काही वेळापूर्वी। आणि त्यानुसार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये उद्या आमदारांची एक बैठक पार पडणार आहे। त्या बैठकीमध्ये यावर शिक्कामोर्तब केलं जाईल आणि कदाचित उद्याच दुपारी सुनेत्रा पवार या मुंबईला रवाना होऊ शकतात, कारण उद्याच्या उद्या जर शपथविधी जर पार पडला तर त्यांना दुसरी प्रक्रिया पार पाडावी लागेल, ती म्हणजे बारामती विधानसभा मतदारसंघातून जी निवडणूक होईल त्या निवडणुकीला सुनेत्रा पवार याच उमेदवार असणार। ती निवडणूक कदाचित बिनविरोध जी आहे ती होऊ शकते प्रसन्न सर। आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे राज्यसभेची जागा देखील रिकामी होणार आहे। त्या ठिकाणी आता पक्षाकडून नव्यानं कुणाला पाठवलं जातं हे बघावं लागेल। मात्र महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्या मी संदीप थोडंसं थांबवतोय विश्लेषणासाठी आपल्यासोबत आहेत विजय चोरमारे, वरिष्ठ राजकीय विश्लेषक। चोरमारे सर, या घडामोडींकडे तुम्ही कसं पाहताय, खास करून दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या पार्श्वभूमीवर? पहिली गोष्ट, जी तातडीची गरज होती, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आपला विधिमंडळ पक्षनेता निवडायचा आणि विधिमंडळ पक्षनेता म्हणजे उपमुख्यमंत्री। तिथं ज्या अनेक नावांच्या संदर्भात चर्चा होती तर त्यातलं सर्वमान्य आणि पक्षात सगळ्यांना भावनिक दृष्ट्या बांधून ठेवू शकेल असं एकमेव आणि निर्विवाद नाव होतं ते सुनेत्रा पवार यांचं। आणि त्या नावावर शिक्कामोर्तब होते। ही मला वाटतं ही एक या सगळ्या घटना घडामोडींच्या नंतरची एक स्वाभाविक प्रक्रिया आहे आणि त्यानुसार आता एक उद्या औपचारिक बैठक होईल विधिमंडळ पक्षाची आणि त्यात सुनेत्रा पवार यांचं नाव निश्चित होईल। पण आता शपथ उद्या होईल की परवा होईल हे आता बघावं लागेल, पण ही प्रक्रिया आता स्वाभाविक आहे। आता त्या आपल्याला माहिती आहे सगळ्यांना की त्यानुसार त्या विधिमंडळाच्या आता कुठल्याही सभागृहाच्या सदस्य नाहीत, पण तिथं अजितदादांच्या ठिकाणी पोटनिवडणूक होईल, तिथं ते 6 महिन्यापर्यंत कोणत्याही पदाशिवाय सभागृहातल्या पदाशिवाय उपमुख्यमंत्री पदावर राहू शकतात, त्यानुसार राहतील। आता त्यांची जी राज्यसभेची जागा रिकामी होईल त्या जागेवर आता जय पवारांना पाठवायचं की पार्थ पवारांना, हा पुन्हा तो कुटुंबाच्या पातळीवरचा निर्णय असेल, तिथं त्या पातळीवरचा निर्णय होईल। आणि विलिनीकरणाचा तुम्ही जो प्रश्न विचारला, कारण सुनेत्रा पवारांची आताची निवड ही स्वाभाविक प्रक्रिया असली तरी नंतरच्या काळात काही दिवसानंतर, 8 दिवसानंतर, 15 दिवसानंतर पवार कुटुंबाच्या पातळीवर काही निर्णय होऊ शकेल, राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवारांच्या पक्षाच्या पातळीवर काही निर्णय होऊ शकेल, शरद पवारांच्या पक्षाच्या पातळीवर काही निर्णय होऊ शकेल आणि सगळ्यांचा एकत्रित मिळून निर्णय होऊ शकेल। मग राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्यातलं नेतृत्व कोण असेल त्यात मला वाटतं त्या सगळ्या चर्चेनंतर बरेच त्यात गोष्टी घडल्यानंतर ते निश्चित होईल आणि त्याला आपल्याला वाट बघावी लागेल त्यासाठी काय। अर्थात सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या तरी त्यांचं राज्याचं नेतृत्व करण्याची त्यांची तयारी आहे का, या सुद्धा गोष्टीचा विचार करावा लागेल। पण आताची तातडीची व्यवस्था म्हणून सुनेत्रा पवार यांचं नाव एक स्वाभाविक प्रक्रिया असं मला वाटतं।
चोरमारे सर, धन्यवाद आपण केलेल्या विश्लेषणाबद्दल. त्यामुळे आता होकार कळवलेला आहे सुनेत्रा पवार यांनी आणि महाराष्ट्राच्या त्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री होतील शपथ घेतल्यानंतर. उद्याच कदाचित त्यांचा शपथविधी होऊ शकतो. राष्ट्रवादीच्या गोटातली ही सगळ्यात मोठी बातमी या क्षणाची. म्हणजे नम्रता, म्हणजे आता क्षण असे नाहीयेत की त्यांना अभिनंदन करावं, कारण फार वेगळ्या परिस्थितीत हे झालेलं आहे. पण त्याच वेळी महाराष्ट्राच्या राजकारणात एक अतिशय राष्ट्रवादीच्या 5 मोठ्या नेत्यांमध्ये बैठक सुरू झालेली आहे. अर्थात हा होकार आल्यानंतर व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक होतीये. 5 महत्त्वाचे नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे. मंत्रिमंडळामध्ये कुणाला कुठलं स्थान द्यायचं या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा सुरू असल्याचं कळतंय. राष्ट्रवादीमधले 5 महत्त्वाचे नेते व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेत आहेत. मंत्रिमंडळात कुणाचं स्थान असेल या संदर्भात चर्चा होतीये. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि प्रफुल्ल पटेल यांच्यामध्ये सुद्धा चर्चा होण्याची, बैठक होण्याची शक्यता आहे. उद्याच्या शपथविधीसाठी सुद्धा ही तातडीची बैठक बोलावलेली असू शकते. त्यामध्ये चर्चा होतीये. सुनेत्रा पवार, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला आहेत. आणखीनही काही नेते ज्यांची नावं आपल्यापर्यंत अजून येऊ शकलेली नाहीयेत. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे या बैठकीला सुरुवात झालेली आहे. उद्याच्या शपथविधीसाठी ही तातडीची बैठक घेतली जाते. आणि मंत्री जयकुमार गोरे सध्या आपल्या सोबत आहेत. जयकुमार गोरेजी, ह्या सगळ्या ज्या घडामोडी घडतायत, आपली प्रतिक्रिया या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर. काही तांत्रिक अडचणीमुळे आपला त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचू शकत नाहीये. मात्र उद्याच्या तातडीच्या शपथविधीसाठी आता राष्ट्रवादीच्या गोटामध्ये मोठ्या हालचाली होत आहेत. सुनेत्रा पवार यांनी आपला होकार कळवलेला आहे. निरोप घेऊन जयकुमार जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. जयकुमार, तुमच्याकडचे अपडेट्स द्या. नक्की सर, आता बारामतीतील जे सहयोग सोसायटी, जे अजित पवारांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी आता बैठकीला सुरुवात झालेली आहे. या बैठकीमध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे ही बैठक आता चालू आहे. कारण की जे नागरिक असतील, इतर मान्यवर असतील, जे सुनेत्रा पवारांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी येत होते, बारामतीतील अनेक नागरिक आलेले, परंतु त्यांना भेटायचं टाळलं. त्वरित त्यांच्या बंगल्यामध्ये व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे एक बैठक सुरू झालेली आहे. बंद दाराआड आता चर्चा सुरू आहे. या बैठकीमध्ये सुनील तटकरे देखील आहेत, प्रफुल्ल पटेल देखील असल्याची माहिती सध्या मिळत आहे. परंतु आता उद्या होणाऱ्या मंत्रिमंडळात कोणाला कोणते स्थान देणार यावरती संपूर्ण चर्चा या ठिकाणी होत आहे. परंतु पवार कुटुंबातील दुसरे व्यक्ती या ठिकाणी दिसत नाहीयेत. एक शरद पवार असतील, ते शरद पवार त्यांच्या गोविंदबागी निवासस्थानी आहेत. ही फक्त बैठक यांच्या पक्षापुरतीच मर्यादित आहेत. सुनेत्रा पवार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. सर जयकुमार, इकडे एक प्रश्न तुम्हाला आणि संदीप राजगोळकरांना पण या अर्थानं आहे की हे सगळं होत असताना जर का ह्या दिशा असेल, त्या सत्तेतच सहभागी होणार असतील, तर मग आता राष्ट्रवादी एकत्र येणं, मग शरद पवारांचं नेतृत्व, सुप्रिया सुळेंचं नेतृत्व, रोहित पवार वगैरे, आता मग हा विषय बाजूला पडलाय त्यांच्यासाठी? नक्कीच तसे चित्र दिसत आहेत. कारण की आपण बघितलं की एकीकडे सुनेत्रा पवार असतील, जय पवार असतील, पार्थ पवार, तसेच युगेंद्र पवार, श्रीनिवास पवार हे एकीकडे अजित पवारांचे अस्थि विसर्जन सुरू असताना दुसरीकडे शरद पवारांकडनं बारामतीमध्ये एक निरावागत ते पाहणी सुरू होती. एकीकडे सुप्रिया सुळे देखील त्या ठिकाणी नव्हत्या. आणि आता जी बैठक जी सुरू आहे यापूर्वी पवार कुटुंबाची देखील एक बैठक पार पडायला हवी होती, पण तशी एक बैठक देखील या ठिकाणी झालेली दिसत नाहीये. नाहीतर आता जो निर्णय आता यांचा घेण्यात येणार आहे, हा यांच्या पक्षातील अंतर्गतच निर्णय असू शकतो असं दिसतंय.